मला न्याय मिळाला याच्यातच मला खूप आनंद आहे आणि मी सगळ्यात जास्त माझ्या गावकऱ्याचे, माझ्या परिवाराचे आणि माझ्या मित्रमंडळीचे खूप खूप आभार मानतो. भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद. टुडे न्यूज या चॅनलनी अविनाश बनसोड यांनी खूप मेहनत घेतली आणि सत्य परिस्थिती दाखवली. तिथंच दीक्षितची जी प्रकृती आहे ती खालावली होती. आजचा हा 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की हे उपोषण सुटलं पाहिजे आणि यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नात होतो आणि आज रोजी त्याला यश आलं. खूप खूप धन्यवाद आमदार साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. आम्ही आणि तुमचं पुन्हा याच्यात सिंहाचा वाटा आहे न्यूज रिपोर्टर अविनाशजी बनसोड यांचा. आणि मागील 5 दिवसांपासून न्यायाची लढाई लढत असलेल्या उपोषणकर्त्या युवकाला आज खरं तर न्याय मिळालेला आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. खरं तर वरुड, संपूर्ण वरुड तालुक्याचं लक्ष या उपोषणाकडे लागलेलं होतं आणि आजचा उपोषणाचा 6वा दिवस होता. त्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड देखील झालेली होती आणि अखेर त्याचं उपोषण सुटलेलं आहे, त्याला न्याय मिळालेला आहे. आपल्यासोबत दीक्षित आहे. काय सांगणार, आज सत्याचा विजय झाला, तुला न्याय मिळालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया, कोणाचा याच्यामध्ये वाटा आहे? मला न्याय मिळाला याच्यातच मला खूप आनंद आहे आणि मी सगळ्यात जास्त माझ्या गावकऱ्याचे, माझ्या परिवाराचे आणि माझ्या मित्रमंडळीचे खूप खूप आभार मानतो, ज्यांनी ही लढाई आपली स्वतःची समजून स्वतः लढले. सकाळसाठी टुडे न्यूज या चॅनलनी अविनाश बनसोड यांनी खूप मेहनत घेतली आणि सत्य परिस्थिती दाखवली. सकाळ संध्याकाळ इथंच होते. आपले कामधंदे, शेतीचे कामधंदे सोडून, व्यवसाय सोडून, दुकानं सोडून फुल सपोर्ट त्यांनी मला केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे. बरं, आता रुजू होणार, कसं काम करणार, नियमातच करणार की जे शासनाचे नियम आहे, जे ग्रामपंचायतीचे नियम आहे त्यानुसार काम. ज्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली ते विद्यमान आमदार चंदूभाऊ यावलकर आपल्यासोबत आहे. भाऊ, कसं काय सुरुवातीला आल्यानंतर काय याच्यातून पडताळणी केली आणि कसा मार्ग काढला? निश्चितच दीक्षितची जी प्रकृती आहे ती खालावली होती. आजचा हा 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की हे उपोषण सुटलं पाहिजे आणि यालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नात होतो आणि आज रोजी त्याला यश आलं. ग्रामपंचायतच्या सरपंच तसेच सर्व सदस्यांनी एकमताने ठराव केला आणि आज हे नियुक्तीपत्र अरुणराव वानखडे याला आम्ही सुपूर्द केलं आणि त्याच्या जे सहकार्य सगळ्यांनी त्याच्यासाठी केलं, यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्यासोबत अखिलभाऊ माकुडे आहे. काय सांगणार, तुम्ही देखील सतत यांच्यासोबत होते? खूप खूप धन्यवाद आमदार साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. आम्ही आणि तुमचं पुन्हा याच्यात सिंहाचा वाटा आहे न्यूज रिपोर्टर अविनाशजी बनसोड यांचा. आणि आम्हाला न्याय मिळवून दिला याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. दीक्षितला न्याय मिळाल्याबद्दल आणि जनता जनार्दन हे पूर्ण आमच्यासोबत होते आणि आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन आणि काल BDO साहेबाच्या चंबरमध्ये तहसीलदार साहेब 7 वाजतापासून तर आम्ही रात्रीचे 11 वाजेपर्यंत BDO साहेब, तहसीलदार साहेब हे चर्चा करतपर्यंत आलो आणि आमदार साहेब पण येऊन गेले काल. आपण बघू शकतो जनतेने ही खरी लढाई लढली आणि सत्याचा विजय झाला. विद्यमान आमदारांनी याच्यामध्ये मध्यस्थी भूमिका घेत न्याय या युवकाला मिळवून दिलेला आहे. आपल्यासोबत काही जामगावचे नागरिक देखील आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. खरं तर 5 दिवसानंतर तुम्ही या प्रकरणामध्ये आले आणि आमदार महोदयांना घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काय आव्हान आलं आणि कसा मार्ग याच्यातून काढला? काल आमदार साहेबाचा 10 वाजता फोन आला, बाळूभाऊ तुमच्या सर्कलचं काम आहे, तुम्ही याच्यात पुढाकार घ्या. त्यानंतर कालपासून सगळी प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे का न्याय भेटला पाहिजे, त्यामुळं मी सरपंचाकडे आमदार साहेबाला रात्री 12 वाजता घेऊन गेलो आणि तिथं साधक बाधक चर्चा झाली आणि सरपंच मॅडमनं सुद्धा मान्य केलं. त्यांनी शब्द दिला आमदार साहेबाला, उद्या सकाळीच मी 10 वाजता पेंडालमध्ये येऊन आणि जे प्रक्रिया ते पूर्ण करतो. मनोज भाऊ संगे माझं बोलणं सुरूच होतं आणि खरं आमदार साहेबांना कालपासून आपले सगळे व्यस्त कार्यक्रम सोडून आणि कालपासून कंटिन्यू एका पोराला न्याय भेटला पाहिजे, कोणतं याच्यात राजकारण झालं पाहिजे नाही. त्यामुळं कालपासून सगळे कार्यक्रम सोडून आतापर्यंत आमदार साहेब तहसीलमध्ये घेऊन सगळ्या सदस्याले बसले आणि सगळं समजून सांगून आज एकमतानं पहिला या ठराव आहे का पूर्ण 10 पैकी 10 सह्या केल्या आणि
आज उपोषण सोडलं. मी आमचे नेते चंदूभाऊ याचं खरं अभिनंदन करतो. सरपंच मॅडम असे, मनोज भाऊ असे, असंच सलोख्याचं वातावरण गावात राहिलं पाहिजे. त्याला न्याय मिळाला, मात्र कसा त्रास झाला, 6 दिवस त्याला या ठिकाणी राहावं लागलं. या ठिकाणी दीक्षितच्या सत्याचा विजय झाला. म्हणजे वास्तविक त्याला 6 दिवस आमरण उपोषण करायची गरजच भासायला पाहिजे नव्हती. जेव्हा 18 महिन्यापासून त्याचं सगळं बरोबर असताना, कुठलंही चूक नसताना, ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या नियमाप्रमाणे झाल्या, परीक्षा झाली, आणि हे सगळं असताना फक्त एका व्यक्तीचा हेकोखोरपणा आणि हम करे सो कायदा असं होणार नाही. कारण देशात एकच नारा चालू आहे, डरो मत. तर हे उपोषण एवढ्या ह्या विषयासाठी 6 दिवस उपोषण करणं हे म्हणजे न पटणारी गोष्ट नाही. आणि त्यामुळे प्रशासनानं, शासनानं जे काही केलं, नक्कीच त्यांनी प्रयत्न केले, पण कुठंतरी एखाद्याच्या हेकेखोरपणामुळे हा एवढा उशीर झाला.